तुम्ही बघत आहात जनमत मराठी। MIDC अंबड भागातील गोडाऊन फोडून कॉपर केबल वायरची चोरी करणारी 5 आरोपींची टोळी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची आजूबाजू सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपितांचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी व पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत DS केबल अँड स्विच गिअर शकुंतला प्लाझा MIDC अंबड येथील गोडाऊनमध्ये वायर बंडलची चोरी करून घेऊन गेले आहेत। ही चोरी सुखदेव झोले व योगेश मरळ व त्यांच्या साथीदारांनी केली असून सुखदेव झोले हा त्याच्याकडील पल्सर मोटारसायकलवर बसून प्रगती शाळा अशोकनगर सातपूर नाशिक येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी वरिष्ठांना कळवून पथक तयार करून प्रगती शाळेजवळ सातपूर नाशिक येथे जाऊन बातमीची खात्री केली असता सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरी संतू झोले वय वर्ष 45 राहणार सातपूर हा मिळून आला। त्याच्याकडील अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरची चोरी त्याने त्याचे साथीदार कृष्णा वाळके, योगेश मरळ, राजू काशीद अशांच्या साथीने केली असून चोरी केलेल्या केबल रिक्षा मध्ये वाहून नेऊन त्या त्र्यंबकेश्वर जवळील पिंपळद येथे जाऊन त्या केबल वायर जाळून त्यातील कॉपर वायर अंबडगाव येथे भंगार व्यावसायिक संजय सकट यास विक्री केली असल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार पंचनामा करून सुखदेव झोले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पल्सर मोटारसायकल, भंगार व्यावसायिक संजय पांडुरंग सकट वय वर्ष 20 राहणार सोनाली वाईन शॉप मागे अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या केबल, जाळून काढलेली कॉपर तार व त्याचा मोबाईल आणि सुखदेव झोले याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। जबाबदारी न्याय